प्रिय मित्रांनो, आज मंगळवार आणि 25 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण शुभवर्तमानात पाहतो की प्रभू येशूच्या शिष्यामध्ये चर्चा चालली होती आणि ते विचार करत होते की आपल्यामध्ये सगळ्यात मोठा कोण. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेला येशूने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये कसली चर्चा चालू आहे, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठा कोण ह्या विषयावर चर्चा चालू आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला मोठं व्हायला वाटते आणि मी मोठा आहे म्हणजे मला मान सन्मान प्रतिष्ठा आणि अधिकार आहे असं त्याला वाटते. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हेच आपण राजकारणामध्ये पाहतो की ही सत्ता अधिकार मान सन्मान मिळवण्यासाठी कशी स्पर्धा होती. परंतु मनुष्य विसरतो की सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा ही त्याच्या मोहामध्ये होते. आणि म्हणून अशा ह्या मोहापासून दूर राहणे आणि त्या संघर्षापासून दूर राहणे आणि मी नम्रपणे लहान बालकासारखं जणू काही परमेश्वराचा स्वीकार करेन आणि परमेश्वर कधी त्याला पाहिजे तेव्हा मला तो मान सन्मान अधिकार सत्ता किंवा मोठं करेल. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या दोन्ही वाचनातून आपल्याला असं दिसून येते की परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने सगळे मोह टाळावेत आणि त्याने परमेश्वराची आस धरावी की त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सत्य काय ते प्रकट होईल आणि ते सत्य त्याचं धारण करेल. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण ह्या जगामध्ये पाहतो की मनुष्य हा कसा मोठा होऊ पाहतो आणि त्याची उदाहरणं आपल्याकडे बरीचशी आहेत. इव्हन मध्ययुगामध्ये सुद्धा आपण पाहतो की 3 भागामध्ये 3 पोप झालेले होते. म्हणजे प्रत्येकाला पोप व्हायला आवडते, मोठं व्हायला आवडतं आणि नक्कीच परमेश्वराची इच्छा तशी नव्हती आणि म्हणून ते 2 पोप हळूहळू गळाले आणि तेथून ख्रिस्त सभा परत जागी झाली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपण पाहतो ज्यांना पुढे पुढे व्हायला वाटतं आणि ज्यांना असं वाटतं की मी मोठा आहे, मग सभेमध्ये जास्त बोलणं त्यांना आवडतं. ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा की हा मोह आहे की मी सेवा करतो, मी नम्र बनतो, मी लहान बनतो आणि परमेश्वराची सेवा करतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जो नम्रपणे देवाची सेवा करतो आणि देवाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो तोच खरा मोठा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज समाजामध्ये आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला कळेल समाजामध्ये एखादी व्यक्ती प्रतिष्ठित असते, लोक त्या व्यक्तीविषयी बोलतात आपसामध्ये आणि ती व्यक्ती इतरांची सेवा करते. ती सेवा करणाऱ्या व्यक्तीकडे आपण जर लक्ष दिलं तर आपलं सुद्धा जीवन त्याच्यासारखं बनावं ही आपण परमेश्वराकडे अपेक्षा करू शकतो आणि त्या परमेश्वराला सांगू शकतो की तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी मला तू शक्ती आणि सामर्थ्य दे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्यासाठी आज आपण सगळ्या धर्मगुरूंसाठी, सगळ्या आपल्या कॅथलिक लोकांसाठी प्रार्थना करूया.